हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल ताडे सर, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय अकॅडमी अमरावती. ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे विद्यार्थी जे 2026मध्ये पासआउट होणार आहे, असे विद्यार्थी ज्यांना पुढे येणाऱ्या महावितरण, महापारेषण या स्टेट गव्हर्नमेंट असेल या सेंट्रल गव्हर्नमेंट जसं इस्रो असेल, बार्क असेल, DRDO असेल, त्याच्यासोबत रेल्वे आहे, रेल्वेमध्ये ALP असेल, NTPC या सगळ्या एक्झाम्स किंवा ज्या काही स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतील, या सगळ्या एक्झामसाठी जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल, तुमचंसुद्धा स्वप्न असेल की आपण सुद्धा सरकारी नोकरीवर लागलो पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला परफेक्ट टाईम आहे हा की तुम्ही तुमच्या स्टडीला सुरुवात केली पाहिजे. कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ITIच्या नंतर स्पर्धा परीक्षेचे क्लासेस असतात, त्यासाठी काय काय सब्जेक्ट असतात, कोणत्या कशा पद्धतीनं कोणत्या एक्झामसाठी एक्झाम्स पॅटर्न असते याच्याबद्दल माहिती नसते. त्याच्याच अनुषंगाने हा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे, तर पहा. जर आता या व्हिडिओमध्ये मी जास्त काही कव्हर करणार नाही, कारण की हा व्हिडिओ जो आहे तो स्पेशली मी आमचे जे नवीन बॅच चालू होत आहे ऑफलाईन येत्या 4 सप्टेंबर 2026 पासून त्याच्यासाठी बनवलेला आहे. पण थोडक्यात सांगतोय की जर तुमचा ITI झालेला असेल इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनमध्ये या तुमच्या रिलेटेडमध्ये जर रिलेशनमध्ये जर कोणत्या स्टुडंटचा असेल म्हणजे विद्यार्थ्याचा असेल या एखाद्या ओळखीच्या मित्राचा असेल तर त्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तुम्हाला जवळपास जर स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम काढायची असेल तर तुम्हाला 3 सब्जेक्ट जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. जसं त्याच्यामध्ये आहे एक टेक्निकल, जे तुम्ही 2 वर्ष पूर्ण ITIमध्ये शिकलेले आहे. त्याचा जो स्टडी आहे तो तुम्हाला पूर्ण एकदम पॉली लेवलपर्यंत करावा लागतो, पूर्ण बेसिकपासून तर ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत. वर्षानुवर्ष जो आहे, दिवसेंदिवस आपला जो एक्झामचा पॅटर्न आहे तो चेंज होत राहतो. कधी पेपर सोपा असतो, कधी मीडियम, तर कधी कठीण. आपल्याला आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या उद्देशानं जर स्टडी करायचा असेल तर पूर्ण बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत करावं लागेल. हा माझी जी बॅच आहे त्याच अनुषंगाने एक इंटिग्रेटेड बॅच बनवलेली आहे की विद्यार्थ्यांना जर ही एक बॅच केली, तो ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत. त्यांना जर ही बॅच केली तर त्याचा जो अभ्यास आहे स्पर्धा परीक्षेमध्ये जे टेक्निकल आहे ते त्याचं पूर्ण 100% कव्हर होईल, करून घेतल्यासुद्धा जाईल. सोबत त्याचा पहिला विषय आहे टेक्निकल आणि दुसरा विषय आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता, ज्याला आपण ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग असं म्हणतो आहे. तर हे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग आपण 10व्या वर्गापर्यंत शिकत असतो, म्हणजे 10व्या वर्गापर्यंत आपलं गणितामध्ये होऊन गेलेलं असते. पण आता याच्यानंतर ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला शिकणं गरजेचं असते. सिलेबस तोच आहे, पण त्या अनुषंगानं आपले जे कॅल्क्युलेशन्स असतील, ट्रिक्स असतील, टायमिंग असेल त्याला सॉल्व्ह करण्याचं की फास्ट प्रॉब्लेम जे आहे ते आपले सॉल्व्ह झाले पाहिजे. पॅटर्न काय असतो एक्झामचं, कोणत्या पॅटर्नवर कसे क्वेश्चन्स येतात, याचा पूर्ण स्टडी आपल्याला करावा लागतो. तर या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला अत्यंत 3 विषय जे आहेत अत्यंत महत्त्वाचे, जे तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्सला मिळतील. कोणकोणते? एक आहे टेक्निकल, आणि सगळ्यात महत्त्वाचं की टेक्निकलचं जे वॅटेज आहे ते 80% राहते, आणि जे बाकीचा कुठं 80% राहते, कुठं तर इस्रोसारख्या एक्झाममध्ये 100% तुम्ही टेक्निकल पकडा, कुठं 50% राहते. पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट विषय आहे तो म्हणजे आपला टेक्निकल. त्याच्यानंतर मग आहे ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटसाठी जसं पाहिलं आपण महावितरण आणि महापारेषण किंवा अजून काही एक्झामसाठी, तर आपल्याला एक मराठी ग्रामर शॉर्ट कोर्स असतो मराठी ग्रामरचा, तो आपल्याला करावा लागतो. तर त्याचा काही एवढा विषय नाही आहे, तो वेळेवरही होऊ शकतो असा सब्जेक्ट आहे. आणि जर आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला गेलो तर मग तिथे आपल्याला एक ॲडिशनल जसा GS विषय असतो. जर आपण ALP साठी गेलो तर आपल्या तिथं हे 3 विषय तर आहेच, पण एक आणखी GS, आणि GSमध्ये मग आपल्याला हिस्ट्री, पॉलिटी आपल्या लेवलला थोडंसं पाहावं लागतं, GK वगैरे. आणि जर NTPC देतो म्हटलं तर ती NTPCची एक्झाम आहे, एक NTPC म्हणजे टेक्निशियनची एक एक्झाम, आणि एक महाजनको, याच्यामध्येच फक्त तुम्हाला टेक्निकल नसते. तर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आणि हा जो पूर्ण सिलेबस आहे हा काही एकदम जागा निघाल्या आणि मी आता अभ्यासाला लागलो आणि 1-2 महिन्यामध्ये माझा अभ्यास होऊन जाईल असं नाही आहे. जेवढेही ITI विद्यार्थी करतात आपल्या महाराष्ट्रामधले, ते मग गव्हर्नमेंट ITI असो या प्रायव्हेट ITI असो, सगळ्याच ITIमध्ये 100% चांगल्या प्रकारे शिकवलं जात नाही. कधी कुठं तर फॅकल्टीसुद्धा अवेलेबल नसतात. त्याच्याच अनुषंगानं तुम्ही जर ITIमध्ये सुद्धा गेलं नसेल किंवा तुमचा खूप आधी ITI झालेला असेल किंवा तुम्ही आता 1-2 भरत्या दिलेल्या असेल पण सुद्धा सिलेक्शन झालं नाही आहे, आणि कुठंतरी एक इच्छा आहे की आपल्या जॉबसोबत असो या आपल्या अप्रेंटिसशिपसोबत असो या माझ्याकडे पूर्ण वेळ आहे, मला द्यायचं आहे, मला करून पाहायचं की जेणेकरून नंतर इथून 2-3 वर्षानंतर जर माझ्याकडे एक म्हणजे मला गिल्ट फील नाही वाटलं पाहिजे की मी तेव्हा वेळ होती तेव्हा तयारी केली नाही. कारण की ITI झाल्याच्या नंतर खूप सारे विद्यार्थी कॅम्पस थ्रू कंपनीमध्ये जातात, पैसा मिळतो, आपण त्याच्यात मोहात पडून जातो आणि मग या स्पर्धा परीक्षेपासून दूर जातो. मग जेव्हा आपलं एज हे 28, 29, 30च्या जवळपास जातो आणि जबाबदाऱ्या येतात, तेव्हा मग आपल्याला कळते की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. आताच आपल्या अकॅडमीचे रिझल्ट तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहू शकता. 1200पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे पूर्ण, आणि हे 1200 विद्यार्थी जे आहे ते माझ्याकडे फक्त ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लास करणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही टेस्ट सिरीजचे विद्यार्थी नाही आहे.
तेही विद्यार्थ्यांना त्यामध्ये सुद्धा असे 19-20 वर्षाचे यंग स्टुडंट आहे की ज्यांनी लगेच ITI सोबतच काही तर आता आमच्यासोबत ITIचे विद्यार्थी जे ॲडमिशन्स केलेले आहे ते सुद्धा फाउंडेशन बॅच करत आहे किंवा ऑफलाईन बॅचला करत आहे की आतापासूनच आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करू. जसं आजकाल एखाद्याला UPSCची तयारी करायची असेल तर तो आता 11-12 पासूनच म्हणजे इव्हन ग्रॅज्युएशनपासून तरी ॲटलीस्ट स्टुडंट जे आहे ते तयारी करत आहे. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला सुद्धा एक चांगल्या ठिकाणी क्लासेस करायचे आहे तर तुम्ही माझी जे नवीन बॅच आहे ऑफलाईन ती 4 सप्टेंबर 2026 पासून चालू होत आहे. पूर्ण एकदम बेसिकपासून शिकवलं जाईल, पूर्ण झिरोपासून. मी झिरो हा शब्द यासाठी म्हणतो की तुम्हाला काहीच माहीत नसेल तरीसुद्धा तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी दाखवल्या जाईल, पूर्ण तुम्हाला शिकवल्या जाईल. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, क्लास रेग्युलर अटेंड करायचा आहे आणि थोडंसं रिव्हिजनला त्याला वेळ द्यायचा आहे आणि बाकी काहीच नाही आहे. जेवढा सिलेबस मी शिकवतो आहे तेवढा मोर दॅन सफिशियंट आहे, एवढी तुम्हाला गॅरंटी देतो आहे. तर टेक्निकल तर मी शिकवणार, नॉन टेक्निकलसाठी तुम्हाला दुसरे सर राहतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच ही आपली सध्या अमरावतीला सुरू आहे, याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपले फास्ट ट्रॅक बॅच असतात इतर काही ठिकाणी ज्या सध्या नाही आहे. पण जर कोणाला ऑफलाईन बॅचसाठी अमरावतीला यायचं असेल तर तुम्ही फ्री रजिस्ट्रेशन सुरू आहे, या ॲडमिशन सुरू आहे, तुम्ही करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन नाही पॉसिबल आहे, ऑनलाईन करायचं त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लासेससुद्धा अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज सगळं आहे. फक्त तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा 96049314. कारण की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना माहीतच नाही आहे की एक तर टेक्निकलचे क्लासेस असतात त्याच्यातही आपल्या विदर्भामध्ये आणि आपल्या अमरावतीमध्ये बेस्ट क्लासेस आहे. कारण की सगळ्यात पहिली आपली अकॅडमी आहे. 2015 पासून मी ITIच्या विद्यार्थ्यांना कोचिंग देत आहे आणि आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपल्या अकॅडमीमधून झालेलं आहे. तर तुमचं जर स्वप्न असेल आणि तुम्हाला जर सुद्धा परफेक्ट एक प्लेस पाहिजे असेल की आपलंसुद्धा स्टडी चांगली झाली पाहिजे तर त्या आणि मिनिमम फीजमध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना फीज अफोर्ड नाही होत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप टेस्टसुद्धा आम्ही अरेंज करतो आहे. म्हणजे 100% पर्यंत स्कॉलरशिपसुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्ही अनाथ विद्यार्थी असाल, जर तुम्हाला दोन्ही आईवडील नसेल तर तुम्हाला 100% क्लास फी माफ आहे, जर तुम्ही ऑफलाईन करा किंवा ऑनलाईन करा. त्याच्यामुळे जेही विद्यार्थी यावर्षी पासआउट झालेले असेल या मागच्या 2-3 या कधीही ITI झालेला असेल आणि सिलेक्शन पाहिजे असेल तर नक्की या, हा क्लास करा. एकदा तुम्हाला लक्षात येईल की कशा लेवलला इथे शिकवलं जाते आणि आपलं भविष्य कसं घडू शकते. सो थँक्यू. हा व्हिडिओ जो आहे जे काही ITIचे विद्यार्थी आहे इलेक्ट्रिशियन वायरमॅन त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. 4 सप्टेंबरपासून नवीन बॅच सुरू होते आपली. सकाळचा टायमिंग आहे 8 ते 10-10:30 पर्यंतचा. जर हा कोणाला टायमिंग पॉसिबल नसेल होत तर तुम्ही तसं सांगा, म्हणजे आपण एक दुसरी बॅच किंवा इव्हनिंगची बॅच मॅनेज होत असेल तर तसं सुद्धा करू. ठीक आहे. सो थँक्यू. बाय बाय.